मुंबईची शान, लाखो पर्यटकांचं आकर्षण आणि शहराच्या ओळखीचा प्रतीक असलेला जुहू समुद्रकिनारा सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। मुसळधार पावसानंतर नाल्यामधील कचरा थेट समुद्रात वाहून गेला आणि भरतीनंतर तोच कचरा 2 ते 3 फूट उंच ढिगाऱ्यांच्या स्वरूपात किनाऱ्यावर साचल्याचा आरोप करण्यात आला। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मुंबई महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईतील पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या जुहू समुद्र किनाऱ्यावर सध्या सर्वत्र प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल, प्लास्टिकच्या बाटल्या आणि झाडाझुडपांचा कचरा तसंच विविध प्रकारचा घन कचरा पसरलेला दिसतो। काही ठिकाणी तब्बल 2-3 फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे साचले असून निळाशार समुद्र सुद्धा काळवंडल्याचं चित्र दिसतंय। प्लास्टिक आणि थर्माकोलचा इथं खच आहे। 2-3 फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे आहेत। भरतीनंतर किनाऱ्यावर कचरा वाढलाय। पर्यावरण आणि पर्यटनावर याचा परिणाम झालाय। मागच्या काही दिवसातल्या मुसळधार पावसानंतर नाले वेळेत साफ न केल्यामुळे त्यातला कचरा थेट समुद्रात वाहून गेला। भरतीच्या लाटांबरोबर तोच कचरा पुन्हा किनाऱ्यावर जमा झाल्याचा आरोप होतोय। या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी करत महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर जोरदार टीका केली। प्रचंड नाल्यातला कचरा, तो नाल्यातला कचरा नालाच साफ नाही झाला, त्यामुळे समुद्रात गेला। जो निळा समुद्र होता तो काळा समुद्र झाला आणि हा नाल्यातला कचरा आलेला आहे। हा खाली 3-3 फूट हा खाली कचरा आहे। काय शोकांतिका या महापालिकेची, आणि ह्याच्यासाठीच आम्ही श्वेतपत्रिका मागतोय। एवढ्या मोठ्या मोठ्या ठेवी मोडलात, काम कुठे केलात? सकाळी 75 लोक आणि संध्याकाळी 75 लोक महापालिकेचे काम करतायत, कुठल्या तरी संस्थेला दिलंय, पण आता मी बघतोय तर 15 पण लोक नाहीये। पेडणेकरांनी स्वच्छतेच्या कामात कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप केलाय। एवढा निधी खर्च होत असताना प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी दिसत नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला। मुंबईच्या स्वच्छतेचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नसून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा दावा वेगळाच आहे। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार जुहू समुद्र किनाऱ्यावर दररोज सुमारे 350 मेट्रिक टन कचरा उचलला जातोय। यासाठी अतिरिक्त कर्मचारी, जेसीबी, डंपर आणि अन्य यंत्रसामग्री तैनात करून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। दररोज 350 मेट्रिक टन कचरा इथून उचलला जातो। अतिरिक्त कर्मचारी यासाठी तैनात आहेत। जेसीबी आणि डंपरद्वारे स्वच्छता सुरू आहे आणि ही सगळी मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे। एकीकडे महापालिका मोठ्या प्रमाणावर स्वच्छता सुरू असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे प्रत्यक्ष समुद्र किनाऱ्यावर दिसणारं कचऱ्याचं भयावह चित्र वेगळीच वस्तुस्थिती सांगते। मुंबईची ओळख असलेल्या जुहू चौपाटीची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर पर्यावरण आणि शहराच्या प्रतिमेशी निगडीत जबाबदारी असल्याचं या घटनेतून पुन्हा अधोरेखित झालंय। अनेक पर्यटकांचं आकर्षण म्हणजे जुहू चौपाटी आहेत। मुंबईत फिरायला येणाऱ्या अनेक पर्यटक जे आहेत ते याच चौपाटीवरती खरं तर आलेले पाहायला मिळत आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून या चौपाटीचं जे चित्र आहे ते वेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या पद्धतीनं कचरा जो आहे तो खरं तर समुद्राच्या किनाऱ्यावरती फेकला जातोय आणि याला प्रमुख कारण म्हणजे मागच्या खरं तर पावसामध्ये मोठ्या पद्धतीनं जे कचरा आहे तो आतमध्ये गेलेला होता। तो जुलैमध्ये पाऊस पडलेला होता, त्या पावसादरम्यान नाल्यामधून जो कचरा होता तो खरं तर आतमध्ये गेलेला होता आणि आता पावसानं खरं तर उसंत घेतलेली आहे आणि तोच जो कचरा आतमध्ये गेलेला आहे तो कचरा पुन्हा एकदा बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या स्वच्छता जी आहे ती सुरू आहे, मात्र याचवरून जर पाहायला गेलं तर विरोधक जे आहेत ते मोठ्या पद्धतीने टीका जी आहे ते करतायत। सध्या आपण बघतो की ठिकठिकाणी संपूर्ण जे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील ते हे संपूर्ण जो कचरा आहे तो काढताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र संपूर्ण चौपाटी म्हणजे माझ्या कॅमेरामॅन विजयला मी विनंती करेन की समोर जर पाहायला गेलं तर संपूर्ण चौपटी खरं तर या कचऱ्याने भरलेली आहे। त्यामुळे एकंदरीत या चौपट म्हणजे जुहूला खरं तर कचऱ्याचा जो विळखा आहे तो झालेला स्पष्ट जो आहे तो दिसताना आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 350 मेट्रिक टन जो आहे तो कचऱ्याचा उकड आहे। नाल्यामधून समुद्रात वाहून गेलेला कचरा आहे तो हा संपूर्ण कचरा आहे। त्यामुळे नाल्यामध्ये कचरा टाकतायत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी सुद्धा खरं तर मागणी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ विजय सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।